बाहेर पाऊस पडत असेल किंवा संध्याकाळची छोटी भूक असेल, चमचमीत आणि कुरकुरीत असं काहीतरी खावंसं वाटतंय ना, मग फक्त 5 मिनिटात बनवा हा गरमागरम आणि चटपटीत क्रिस्पी कॉर्न चाट. चला तर मग साहित्य पाहून घेऊया. यामध्ये आपण वापरणार आहोत उकळलेले मक्याचे दाणे, कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेला गाजर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बारीक चिरलेले आले लसूण, शेजवान चटणी, टोमॅटो केचप, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर. सगळ्यात आधी एका मोठ्या ताटात उकळलेले कॉर्न काढून घेऊया. आता त्यावर घाला चवीनुसार मीठ, थोडी काळी मिरी पावडर आणि कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून आपले कॉर्न एकदम कुरकुरीत होतील. आता हे हाताने छान एकत्र करून घेऊया, जेणेकरून पिठाचं कोटिंग कॉर्नला नीट बसेल. बरं, मक्याचे दाणे जसे एकमेकांना चिकटलेत तसेच तुम्हीही आमच्या चॅनलशी जोडले जाण्यासाठी खाली दिलेलं लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा हं. यानंतर तेल अगदी कळकळीत गरम करून घ्यायचं आणि मगच हे कॉर्न तेलात सोडायचे. मंद ते मध्यम आचेवर छान कुरकुरीत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. वा, मस्तच. हे बघा, आपले कॉर्न मस्त कुरकुरीत तळून तयार आहेत. यांना आपण एका टिश्यू पेपरवर काढून बाजूला ठेवून घेऊया. आता दुसऱ्या कढईत अगदी थोडं तेल गरम करून त्यात हिरवी मिरची आणि बारीक चिरलेले आले लसूण घालून छान परतून घेऊया. थोडी काळी मिरी पावडर आणि मीठ टाकूया. यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि गाजर घालूया. हे भाज्यांचे मिश्रण आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये, त्याचा कुरकुरीतपणा तसाच राहिला पाहिजे. आता यात घालूया चमचाभर शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप. यामुळे आपल्या चाटला मस्त आंबट गोड तिखट अशी चायनीज चव येईल. शेवटी आपले तळलेले कुरकुरीत कॉर्न कढईत टाकूया आणि मोठ्या आचेवर पटापट एकत्र करून घेऊया. फक्त एका मिनिटासाठी हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे, जेणेकरून सर्व सॉस कॉर्नला व्यवस्थित लागतील. आपला गरमागरम आणि अतिशय चवदार क्रिस्पी कॉर्न चाट तयार आहे. वरून लिंबू पिळून थोडी कोथिंबीर पेरून घ्या आणि लगेचच खायला घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.